अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे आपला मोर्चा वळवलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत। डोनाल्ड ट्रम्प सतत भारताला अडचणीत आणायचा प्रयत्न का करतायत? भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेने तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावला तर त्याचे पडसाद नेमके कसे उमटतील? पाहूयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला इशारा। भारतीय तांदूळ निर्यातीवर 50% टॅरिफ लादणार। भारतामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचं नुकसान, ट्रम्प यांचा दावा। ट्रम्प टॅरिफचा तांदूळ निर्यातीला फटका बसणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफचा धाक दाखवून भारताला अडचणीमध्ये आणायचा प्रयत्न करतात। अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय तांदूळावरून ट्रम्प यांनी गंभीर इशारा दिलाय। भारतीय तांदूळावर अतिरिक्त 50% टॅरिफ लागू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मधील एका पत्रकार परिषदेमधून दिलेत। भारत, चीन आणि थायलंड आपल्याकडचा तांदूळ अमेरिकन बाजारपेठात खपवत आहे। मला भारतीय निर्यातीबाबत माहिती द्या। भारताला असं करायची परवानगी आहे का? भारताकडून तांदूळ निर्यातीसाठी टॅरिफ दिले जाते का? टॅरिफमधून भारतीय तांदळासाठी सूट देण्यात आली आहे का? अजूनही भारतासोबत व्यापारी करारावर चर्चा करतोय। मग भारत असं करू शकत नाही। तांदूळ निर्यातीसाठी त्यांना थांबवलं पाहिजे। भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात होत असल्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचं नुकसान होतंय असा ट्रम्प यांचा दावा आहे। त्यामुळे भारतावरती तातडीनं निर्बंध लादण्याचा विचार करण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिलेत। ट्रम्प यांचा जो मुद्दा आहे हा खरं तर अमेरिकन शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आहे। म्हणजे आपण गेल्या निवडणुकांमध्ये, आत्ताच्या निवडणुका झाल्या अमेरिकेत, त्यात पाहिलं तर ट्रम्प यांच्या पक्षाला बऱ्यापैकी हार पत्करावी लागली आहे आणि त्याच्यामुळे आता विविध घटकांना खुश करणं हे ट्रम्प यांचं धोरण असणार आहे। त्याचाच हा भाग आहे असं म्हटलं जातं। ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसू शकतो। अमेरिकेत भारतीय तांदळाला उच्च मागणी आहे। विशेषतः बासमती आणि लाल तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते। बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी अमेरिका भारताची सर्वात मोठी चौथी बाजारपेठ आहे। 2024-25 या वर्षात एकूण 2,74,213 मेट्रिक टन बासमती अमेरिकेत निर्यात झाला। याची किंमत जवळपास $337 मिलियन एवढी होती। अमेरिका भारताकडून सध्या तांदळाची निर्यातही करतो। साधारणपणे 61,341 मेट्रिक टन तांदूळ गेल्या वर्षभरात निर्यात झालाय आणि याची किंमत $54 मिलियन घरात जाते। सध्या तांदळाच्या निर्यातीसाठी अमेरिका भारतासाठी 24 क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे। अमेरिकेत भारतीय तांदळाची मागणी मजबूत आणि स्थिर स्थितीमध्ये आहे। अमेरिकेने भारतीय तांदळावरती अतिरिक्त टॅरिफ लादला तर त्याचे काय पडसाद उमटतील हे समजून घेऊयात। अमेरिकेत येणारा हा तांदूळ जो आहे हा व्हिएतनाम किंवा थायलंड किंवा इतर देशांमध्ये येतो। रादर भारताची जी तांदळाची निर्यात होते यासाठी भारत चिक्कार देशांमध्ये तांदळाची निर्यात करतो। म्हणजे अगदी इराण सारखा देश असेल, अफगाणिस्तान असेल, आफ्रिकेतले अनेक देश असतील किंवा आग्नेय आशियातले अनेक देश असतील, या देशांना भारत अतिशय मोठ्या प्रमाणात नॉन बासमती तांदळाची निर्यात करताना आपल्याला दिसतो। त्याच्यामुळे अमेरिकेने जे काही निर्बंध आणले किंवा अमेरिकेने जी टॅरिफ्स लावली तर याचा फटका हा अमेरिकेत तांदूळ खरेदी करणाऱ्या व्यक्तींना सगळ्यात जास्त बसेल, ना की भारतीय शेतकरी किंवा भारतीय तांदूळ उत्पादकांना तो बसेल असा अंदाज बहुतांश तज्ज्ञ व्यक्त करतात। त्याच्यामुळे ट्रम्प यांनी हे जे काही तांदळावरनं पुन्हा एकदा जे काही रणकंदन माजवण्याचा प्रयत्न केलाय याचा फारसा फटका भारताला बसेल अशी आत्ता तरी कोणतीही चिन्ह आपल्याला दिसत नाहीये। पण हा विषय फक्त तांदूळ निर्यातीपुरता मर्यादित नाहीये, तर या विषयाला भारत रशिया मैत्रीची पार्श्वभूमी देखील आहे। गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प भारतावरती अतिरिक्त टॅरिफचा दबाव टाकतात। भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्याची मागणी ट्रम्प यांनी केली आहे। तेल खरेदीमुळे रशियाला युक्रेन विरुद्धच्या युद्धात मदत होते असा ट्रम्प यांनी आरोप केला होता। मात्र भारताने ट्रम्प यांच्या इशाऱ्याला तात्काळ प्रसिद्धी दिली नाही। भारताने रशियाकडून तेल खरेदी काही प्रमाणात कमी केली, मात्र पूर्ण थांबवलेली नाही। अशातच रशियाचे अध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावरती येऊन गेले। या दौऱ्यात त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता भारताला तेल पुरवठा करू असं जाहीर केलं।
पुतिन यांची घोषणा ट्रम्प सरकारला चांगलीच झोंबली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये रशियाला नमवायचंय. त्यासाठी व्यापारी पातळीवरती रशियाची कोंडी केली जाते आणि भारत रशियाचे दृढ व्यापारी संबंध अमेरिकेच्या मार्गातले अडथळे आहेत. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफचं हत्यार वापरून भारतावर दबाव निर्माण करू शकतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.